आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकलमधून खोकल्याचं औषध सुद्धा मिळणार नाही. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. तुम्ही सर्दी खोकला झाला की मेडिकलमधून थेट कफ सिरप घेता. मग आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. मंडळी, केंद्र सरकारने कफ सिरप विक्री संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कफ सिरप खरेदी करता येणार नाही. औषध विक्रीच्या नियमांमध्ये बदल करून कफ सिरपला थेट विक्रीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामागे रुग्णांची सुरक्षितता आणि औषधांची गुणवत्ता हे प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षात भारतीय कफ सिरपच्या गुणवत्तेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित झाले होते. काही देशांमध्ये दूषित कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे सरकारने गुणवत्ता नियंत्रण अधिक कडक केले आहेत. आता कफ सिरप उत्पादक आणि विक्रेत्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच निर्यातीपूर्वी गुणवत्ता चाचणी, उत्पादन युनिटसाठी नवीन मानके आणि नियमित तपासणी यासारखे बदलही लागू करण्यात आले आहेत. म्हणजे आता पुढच्या वेळी कफ सिरप घ्यायचे असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि प्रिस्क्रिप्शन आवश्यक असेल.